मी बुक्यासाठी पत्र पाठवलं होतं आपल्या रूमवर. अगं मग ते येईल उद्या परवा. आजच पोहोचेल असं अर्जंट कुरिअर केलं होतं. अगं काऊ मला मिळालं असतं तर मी तुला नसतं सांगितलं का? दिलं असतं ना राजला. हे तर मी राजवर्धन सरांना पाठवलेलं पत्र आहे. तुम्ही बोलवलत? काही हवंय तुम्हाला? तुम्हीच हव्या होता. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्न करेन तर तुमच्या समोर, नाहीतर नाही करणार. आणि मी परत परत लग्न करणार नाहीये काकू. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बसा इथेच. बस ना, बस. काय झालं? माझ्या मुलाचं लग्न आहे, पण त्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी मला तुझीच काळजी वाटते कावेरी. हे विधी झाले आहेत, तोपर्यंत नवरा नवरीचं काय आवरायचं आवरून घ्या आणि इतरांना चहा पाणी का घ्यायचं ते घ्या. मग पुढील विधी आपण सुरुवात करूया. काय मग काकू, कसं वाटतंय माझं लग्न बघताना? मी आलेच. राज, तिला विचारलास ना? हा प्रश्न स्वतःलाही विचार जरा. काय मस्त नाचक्की झाली आहे नाही रत्नमालाची. तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं. नाही नाही, खरी मजा तेव्हा येईल जेव्हा उद्याच्या पेपरमध्ये हीच हेडलाईन असेल, रत्नमाला मोहितेच्या सुनेने पाडलं परंपरेला खिंडार. तेव्हा खरी नाचक्की होती. ती परंपरा आणि संस्कृतीच्या गोष्टी करते ना, लोकांच्या प्रश्नांना कशी उत्तर देते ना, ते बघण्यात खरी मजा आहे. ते सगळं ठीक आहे हो, पण मला वाटलं एवढं सगळं घडल्यावर लग्न होणारच नाही. पण बाहेर बघ ना, मस्त अगदी विधी सुरू आहे. लग्न मोडलं असतं ना तर खरी मज्जा आली असती. नाही नाही, ऐका, होऊ दे लग्न. अहो हे लग्न काही फार काय टिकत नाही. कारण काय, वैदेही ना ही काही रत्नमालच्या टाईपची मुलगीच नाही. ही मुलगी लग्न करून जेव्हा इथे येईल ना, तेव्हा कसे राडे होतील ते बघायचंय मला. काय नाही, आपल्या सुगीचे दिवस आहे आणि आपल्याला पाहिजे तेच होतंय आता. ते होईल तेव्हा होईल हो, पण आता बाहेर जे काही झालं ना ते बघून सॉलिड खुश झाले मी. नाही नाही, मला सतत बोलून बोलून माझा अपमान करत असते ती रत्नमाला. आता कसा
चार चौघात त्याही पेक्षा जास्त अपमान झालाय तिचा. सगळा हिशोब आता क्लिअर झालाय. यापुढे आम्ही आमच्या घरातल्या कुठल्याच कार्यक्रमाला तुम्हाला बोलावणार सुद्धा नाही. लाज वाटली पाहिजे होती हे सगळं करताना. हो, हे सगळं करताना आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार करायचा. हो ना मम्मा, हे सगळं करतेसाठी सगळं खापर ना माझ्या डोक्यावर फुटतं. प्लीज मम्मा, असं नको ना करत जाऊस. का असं वागतेस तू? प्लीज. काय चाललंय सुदर्शन? काही नाही वहिनी, ह्या ज्या काय वागल्या, ह्या ज्या काय बोलल्या, त्याचा जाब विचारतोय मी. अहो पण तुम्ही मलाच काय जाब विचारताय? रत्नमाला ताईंनी सुद्धा बाहेर चार चौघात चुकीच्याच माणसांची बाजू घेतली ना. मी कोणाची बाजू घ्यायची ते तुम्ही मला शिकवू नका. फक्त सानियाच्या आई आहात म्हणून आता इथे उभे आहात तुम्ही, लक्षात ठेवा. आदित्य आणि सानियाच्या लग्नात तुम्ही काय तमाशा केलात विसरताय का? हावऱ्यासारखे पैसे मागितले स्वतःच्या मुलीच्या लग्नात. तुम्ही तिच्या इब्रतीचा विचार केलात तेव्हा? त्या क्षणी मी आदित्य आणि सानियाचं लग्न मोडू शकले असते, पण मी तसं केलं नाही. कारण मला माहिती होतं आमच्या आदित्यचं सानियावरती मनापासून प्रेम, आणि जे काही घडलं, तुम्ही जे काही केलं त्यात तेव्हा तरी सानियाचा काहीही दोष नव्हता. मी जर लग्न मोडलं असतं तर काय राहिली असती तुमची इज्जत? काय झालं असतं तुमच्या मुलीचं भविष्य? तुमच्या मुलीची इब्रत तेव्हा मी जपली, तुम्ही नाही. पण आता माझ्या मुलाच्या लग्नात ज्या मुलीची माझ्या मुलाने निवड केलीये तिची इब्रत तुम्ही काढता? लाज नाही वाटत तुम्हाला? आणि तुम्ही काय करता इकडे सुदर्शन? लग्न चाललंय ना घरात आपल्या. चल सानिया, खूप काम आहे. जेवून जा, कारण हे तुमच्या या घरातलं शेवटचं जेवण असेल. यापुढे माझ्या घरात तुम्हाला पाण्याचा थेंबही मिळणार नाही. काय झालं? काही नाही. खोटं बोलताना चेहऱ्यावर मनातले भाव दिसणार नाही, एवढी तरी काळजी घेत जा ताई. गौरी, काय गौरी? पाहवत नाहीये ना रातचं लग्न होतं. तुला होणारा त्रास मला कळणार नाही असं वाटतंय का ग ताई तुला? आज काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय. आईची खूप आठवण येते आज. घुंगरू? आईच्या पैंजणातले घुंगरू असलेलं ते कडप मी बांगड्या घालण्याच्या नादात घरीच विसरले वाटतं. गौरी, मला आईची खूप आठवण येते आता. ती घुंगराच्या रूपाने का होईना सतत मला माझ्या बरोबर असल्यासारखं वाटतं, आणि आता मला तिची खूप गरज आहे.
ती माझ्या बरोबर नसताना मी कसा निभावणार आहे हा प्रसंग? मला नाही जमणार. मी निदान निदान ती माझ्या बरोबर आहे या विचाराने मला धीर येईल. मी काही काम करते. मी घरी जाऊन पटकन ते कडं घेऊन येते. तोपर्यंत तू फक्त इथलं सगळं सांभाळ. अगं पण ताई, तू कधी जाशील, कधी येशील? मी थोड्या वेळात पटकन येते. तू तोपर्यंत फक्त इथलं आई, सगळं सांभाळ. पण मला इथलं काहीच माहिती नाहीये. गौरी, मी तुला दाखवून ठेवते. काही प्रॉब्लेम झाला तर कोणाला विचारायचं ते. चल पटकन पटकन प्लीज. हो ना ताई, मला इथे काही माहिती नाहीये खरं तर. तुला जमेल सगळं. ताई माझं ऐक ना प्लीज. हो ना, पण कसलं भन्नाट प्लॅनिंग करून वैदेही मॅम मोहितांच्या घराची सून झाल्या ते बघ ना. त्यात कसलं प्लॅनिंग? अगं, राज सरांची सिंपती मिळवण्यासाठी मॅडमनी काय काय केलंय माहितीये का? त्यांनी खोट्या ऍक्सिडेंटचं नाटक केलं. काय सांगतेस? खोटा खोटा सुसाईड पण अटेम्प्ट केला? काय? सुसाईड अटेम्प्ट? तोही खोटा? मग अगं, तेव्हा त्यांना डॉक्टरकडे मीच घेऊन गेले ना, तर डॉक्टर म्हणाले की त्या पाणी टाकून विष प्यायलंय. काय सांगतेस? मग काय? मला सांग, एखाद्याला खरंच सुसाईड करायचा असेल तर तो विषात पाणी कशाला टाकेल? करेक्ट आहे. मग काय? वैदेहीने आत्महत्येचा खोटा प्रयत्न केला होता. हो, मॅडम प्लीज कुणाला सांगू नका. हे बघा, लग्न आहे, सगळा घोळ होईल. इथलंच ताई, ज्या जीवाभावाच्या मैत्रिणीसाठी तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलास, तीच मैत्रीण ठरवून तुझं प्रेम तुझ्यापासून हिरावून घेतली. गप्पा बस गौरी. वैदेही असं काही करणार नाही. माझा नाहीये इथे कोणावर विश्वास. मी घरी जाते. तू इथेच थांब. इथलं सगळं बघ. आणि कोणी विचारलं तर त्यांना सांगू नको मी घरी गेले म्हणून. नाही तर सगळ्यांना वाटेल मी लग्नाची जबाबदारी सोडून गेले. तू इथलं सांभाळ सगळं. मी ताई अगं ऐक ना ताई, प्लीज. विवाह मुहूर्ताची वेळ जवळ आली, आपण सुरुवात करूया. हो हो. राज, चल. काकू कुठे? कावेरी इथेच होते, आता कुठे गेली? गेली कुठे ही कावेरी? आता ही कावेरी कुठे गेली आहे? अहो चला लवकर, नाही तर मुहूर्त टळेल. नाही, थांबा. आधी कावेरीला येऊ दे, मग सुरू करूया. आज पण गेली कुठे कावेरी? असेल कदाचित तिथेच कुठेतरी. आपण सुरू करूया ना. गौरी, अगं कावेरी कुठे आहे? गौरी सांग ना, कुठे आहे कावेरी?
बांगड्या घालताना विसरले होते वाटतं. राजवर्धन सर, मला माहिती आहे तुम्ही दुखावले असाल, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. मी बोक्यासाठी पत्र पाठवलं होतं आपल्या रूमवर. अगं मग ते येईल उद्या परवा. आजच पोहोचेल असं अर्जंट कुरिअर केलं होतं. अगं काऊ, मला मिळालं असतं तर मी तुला नसतं सांगितलं का? दिलं असतं ना राजला. हे तर मी राजवर्धन सरांना पाठवलेलं पत्र आहे. हे तर उघड आहे. म्हणजे वैदेहीने हे पत्र वाचलंय आणि तिला माहितीये की माझं राजवर्धन सरांवर प्रेम आहे, तरी सुद्धा वैदेही कावेरी, काय करू ग तुझं? काय करू? तुझी ना केव यायला लागली आता. तू माणसांचं मन जपायला जाते आणि लोक बघ तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात. वैदेहीला माहिती होतं की तुझं राजवर्धनवर प्रेम आहे, पण तरीही ती एकदाही बोलली नाही. उलट ती तुला हेच महत्वात राहिली की तुझ्या प्रेमापेक्षा तिचं प्रेम किती महत्वाचं आहे. तिने तुझा विश्वास कमवला, ते सुद्धा आत्महत्येचं खोटं नाटक करून. आणि तू तुझ्या मैत्रिणीचं मन जपण्यासाठी स्वतःचं खरं प्रेम गमावून बसली. कळतंय का तुला तू काय केलंयस ते? तुझ्या आईने जे मन जपण्याचे संस्कार केलेत ना तुझ्यावर, त्या संस्कारांना मूर्खात काढलंय वैदेही. वैदेहीचं जाऊ दे, अख्खं जग तुझ्या या भाबडेपणाला मूर्खपणा समजतं. कसं आहे ना, भाबडेपणा आणि मूर्खपणा यात टीचभर अंतर असतं कावेरी. पण तेही अंतर वैदेहीने विश्वासघाताने पुसून टाकलंय. कावेरी, असंच जर तू लोकांची मनं जपत राहिलीस ना, तर तुला तुझं खरं प्रेम कधीच मिळणार. कारण खरं प्रेम आयुष्यात एकदाच येतं आणि तू ते गमावून बसलीस. अजूनही वेळ गेली नाहीये कावेरी. जा जा, जाऊन सांग राजवर्धनला की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. जा, जाऊन सांग राजवर्धनला. नाही, का नाही? कुणासाठी नाही? मैत्रीसाठी? त्या वैदेहीसाठी? मैत्री या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तिला? आणि तसही तिचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या प्रेमाचा त्याग करण्याचा मूर्खपणा करू नकोस. तुला खरंच असं वाटतं की खोटेपणाच्या आधारावर केलेला संसार टिकणार आहे? तू 3 माणसांचं आयुष्य पणाला लावतेस कावेरी. तुझं, वैदेहीचं आणि राजवर्धन. राजवर्धनचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं त्याच्यावर. जा, जाऊन सांग त्यांना. जा कावेरी,
जा कावेरी जा, जाऊन सांग. जा कावेरी जा, जा कावेरी जा, जाऊन सांग. अरे नाहीये कावेरी, किती वेळ थांबणार ना आपण. राज जगणं म्हणजे आपण लोकांना किती वेळ ताटकळत ठेवणार. हो ना, आणि तसंही लग्न एवढा वेळ कुणासाठी थांबवू नये असं म्हणतात. हो ना गुरुजी. होय, असं कोण म्हणतं? राज प्लीज माझ्यासाठी